हाय एव्हरीवन, मी सम्मेत पाटील मॅथ विथ टी आर सम्मेत या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या काही दिवसांपासून आपण 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करतोय. मागच्या लेक्चरमध्ये आपण अल्जेब्रा मधील पहिल्या चॅप्टर वरती तसेच जिओमेट्री मधील पहिल्या चॅप्टर वरती चर्चा केली. आज आपण अल्जेब्रा मधील दुसरा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मधील दुसरा जो प्रश्न ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे आणि 2 मार्कासाठी जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नावरती चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण एमसीक्यू आणि एका मार्कासाठी जे प्रश्न असतात त्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही तो बघू शकता. आज आपण सुरू करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनचा सराव. चला तर सुरुवात करूयात. बघा, या चॅप्टरचं वेटेज 12 मार्कासाठी आहे. मागच्या लेक्चरमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे 12 मार्कासाठी हा बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जातो. आज आपण क्वेश्चन 2A यावर चर्चा करणार आहे. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो काही स्टँडर्ड फॉर्म आहे तो ax² प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये असतो. त्यामुळे इथं बघा, आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म इन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या बॉक्स मध्ये हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, माय रूट्स आर 3 अँड 4. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे काही रूट्स असणार आहेत ते काय आहेत, 3 आणि 4. पुढे म्हटलेलं आहे, देअरफॉर सम ऑफ माय रूट्स. सम म्हणजे दोघांची बेरीज, 3 आणि 4 ची बेरीज असणार आहे 7. त्या दोघांची बेरीज इथं 7 येते. अँड प्रोडक्ट ऑफ माय रूट्स, प्रोडक्ट म्हणजे दोघांचा गुणाकार, तो आपल्याला मिळतोय 12. आणि पुढे म्हटलेलं आहे, देअरफॉर माय इक्वेशन इज. आता आपल्याला त्या दोघांची बेरीज आणि त्या दोघांचा गुणाकार माहिती असेल तर याच्यावरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. बघा, आपण x या व्हेरिएबल मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करतोय. x² प्लस 7x प्लस 12 इज इक्वल टू 0. जो काही सम येतो तो x च्या कोएफिशियंट मध्ये आपण लिहितो आणि जो काही प्रोडक्ट येतो तो कॉन्स्टंट म्हणून आपण लास्टला लिहितो आणि इज इक्वल टू 0. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आहे. स्टँडर्ड फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर सम ऑफ माय रूट्स इज इक्वल टू 7 अँड प्रोडक्ट ऑफ माय रूट्स इज इक्वल टू 12. आणि याच्यावरून इक्वेशन फॉर्म होतोय x² प्लस 7x प्लस 12 इज इक्वल टू 0. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे, वन ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज -7/5. म्हणजे या इक्वेशनचं एक रूट वजा 7/5 आहे आणि त्याच्यावरून आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा, म्हणजे m ची व्हॅल्यू झाली वजा 7/5. पुट m इज इक्वल टू -7/5 इन द इक्वेशन. इक्वेशन मध्ये पुट आउट केल्यानंतर इथं पुट आउट केले बघा, 5 इंटू -7/5 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू m आहे, त्यामुळे पुन्हा इथं -7/5 येईल. त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन पूर्ण केलं तर 5 ला 5 निघून जाईल. सॉरी, 5 ला 5 जाणार नाही, आधी आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. 5 इंटू 49/25 या पद्धतीनं 49/25. त्याच्यानंतर 7 दोन्ही 14 आणि खाली 5 आहे तसं. आता इथं भाग जाईल, 5 एके 5, 5 25. आता शिल्लक राहत आहेत 49/5. बघा, शिल्लक राहत आहेत 49/5 आणि इथं आहे प्लस -14/5 म्हणजेच -14/5. आता दोघांचा जो काही छेद आहे, डिनॉमिनेटर आहे, तो इक्वल आहे, त्यामुळे अंशांची फक्त वजाबाकी होईल. बघा, 49 मधून आपल्याला 14 वजा करायचे, 9 मधून 4 गेले 5, 4 मधून 1 गेलं 3, त्यामुळे 35/5 हेच त्याचं उत्तर असेल. 35/5 आणि भाग घालवल्यानंतर 5 एके 5, 5 7 35. त्यामुळं इथं आपल्याला 7 मिळेल. 7 प्लस k बरोबर 0 असं होईल. ते 7 प्लस k बरोबर 0 असं इक्वेशन तयार होईल. हे सगळं आपण सॉल्व्ह केल्यानंतर आणि जेव्हा हा 7 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवणार आहे तेव्हा आपल्याला मिळेल -7. त्यामुळं या प्रश्नामध्ये k ची किंमत आहे -7. इथं आपल्याला फक्त पुट आउट काय करावं लागेल, इथं आता पुट आउट करताना ती जी काही व्हॅल्यू येईल तीच पुट आउट करावी लागेल. त्यामुळे हे आधी आपण सोडवून घेऊन येतो, पुट आउट करूया. ओके, 5 गुणिले 49/25, 5 एके 5, 5 5 25. त्यामुळे 49/5 हे या बॉक्स मध्ये येईल. बाकीचं आपण इथं काही लिहिणार नाही.
या बॉक्समध्ये आपण कॅल्क्युलेशन करून मग उत्तर लिहिणार आहे. पुढची स्टेप असेल 7 + k = 0 म्हणून k ची किंमत -7. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू डिटरमाइन the nature of the roots of the quadratic equation x² + 2x - 9 = 0. बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं नेचर इथं आपल्याला ओळखायचं आहे. याच्यामध्ये बघा 3 प्रकारे नेचर आपण ओळखू शकतो. एक तर ग्रेटर दॅन 0 असेल, लेस दॅन 0 असेल किंवा इक्वल टू 0 असेल. कशाची व्हॅल्यू? तर डिस्क्रिमिनंट. ओके b² - 4ac हा डिस्क्रिमिनंट असतो आणि याची व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट केली त्याच्यावरून आपण सांगू शकतो की रूट्स काय आहेत ते, रिअल, अनइक्वल, इक्वल किंवा नॉट रिअल. तर ह्या इक्वेशन मध्ये आपण बघूया. कंपेअर x² + 2x - 9 = 0 विथ ax² + bx + c. बघा, हा स्टँडर्ड फॉर्म आहे. याच्यासोबत कंपॅरिझन केल्यानंतर a ची व्हॅल्यू 1, b 2 आणि c ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल इथं -9. b² - 4ac याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. b² म्हणजे 2 चा स्क्वेअर लिहिलेला आहे -4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -9. त्याच्यानंतर 2 चा स्क्वेअर 4 इथं लिहिलेला आहे -4 × 1 × -9. आता 4 × 1 4च असेल आणि 4 × 9 36 -36 तर इथे ह्या बॉक्स मध्ये आपल्याला 36 मिळेल. नेक्स्ट 4 + 36 केल्यानंतर 40 मिळेल. ओके, आता हा 40 जो आहे तो 0 पेक्षा मोठा आहे. सो b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर द रूट्स ऑफ द इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. त्यांनीच दिले जेव्हा ग्रेटर दॅन 0 असतो तेव्हा रिअल अँड अनइक्वल. त्याच्यानंतर लेस दॅन 0 असतो तेव्हा नॉट रिअल आणि जेव्हा इक्वल टू 0 असतो तेव्हा रिअल अँड इक्वल असे नेचर असतात रूटचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. इथं देखील तोच प्रश्न आहे पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. b² - 4ac याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवून घ्या तुमच्या बाजूने. बघा, बाकीच्या किमती तर दिलेल्या आहेत. a ची 1 आहे, b ची 10 आहे, c ची -7 असेल. याच्यामध्ये किमती ठेवा आणि b² - 4ac. b² - 4ac म्हणजेच डिस्क्रिमिनंट असतो ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तुम्ही इथं पुट आउट करा व्हॅल्यूज आणि जे काही व्हॅल्यू येते ते सोडून तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन 2b आता बघतोय आपण. जो प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जातो आणि डिटेल मध्ये आपल्याला थोडंसं याला सोडवावं लागतं. प्रश्न काय दिलाय बघा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ k if x = 3 is a root of the equation kx² - 10x + 3 = 0. बघा, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे आणि x ची किंमत आपल्याला 3 दिलेली आहे. बघा, दिलेलं इक्वेशन आपण लिहून घेऊया. kx² - 10x + 3 = 0. बघा, आता याच्यामध्ये x ची व्हॅल्यू जर आपण 3 ठेवली तर आपल्याला k ची किंमत मिळेल. सो आपण म्हणायचं इथं पुट x = 3 इन इक्वेशन. इक्वेशन मध्ये ठेवूयात आपण k × 3 चा स्क्वेअर - 10 × 3 + 3 = 0. 3 चा स्क्वेअर 9, सो 9k - 30 + 3 = 0. 9k दोघांच्या मध्ये वेगवेगळे चिन्ह आहेत प्लस मायनस, सो डिफरन्स -27 मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस = 0. 9k = +27, k = 27/9, so k = 3. 9 3 जा 27, सो k ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 3. या पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 8x + 15 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण लिहून घेऊ. x² + 8x + 15 = 0. आता असे दोन नंबर्स आपल्याला शोधायचे आहेत
ज्यांचा गुणाकार हा कॉन्स्टंट नंबर आणि इथला जो कोएफिशियंट आहे त्यांच्या एवढा. आता इथं 15 आहे, इथं 1 आहे, त्या दोघांचा गुणाकार 15 येतोय आणि मधली संख्या म्हणजे एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो आहे 8. आता अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार असेल 15 आणि बेरीज असेल 8. 5 त्रिक 15 आणि 5 आणि 3 8. त्यामुळे ह्या दोन त्या संख्या आहेत ज्यांचा गुणाकार हा 15 येतो आणि बेरीज 8 येते. आता आपण त्या 5 आणि 3 ला इक्वेशन मध्ये रिप्लेस करूया. एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 3x प्लस 15 इज इक्वल टू 0. फर्स्ट टू टर्म्स जे आहेत त्याच्यामधून कॉमन x बाहेर येईल. x प्लस 5 शिल्लक राहील बघा. x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, x इंटू 5 5x. त्याच्यानंतर लास्टचे जे दोन टर्म्स आहेत त्याच्यामधून 3 कॉमन येईल आणि पुन्हा ब्रॅकेटमध्ये x प्लस 5 शिल्लक राहील बघा. 3 इंटू एक्स 3x प्लस 3 इंटू 5 15. सो कॉमन जो ब्रॅकेट आहे तो एकदा लिहायचा आणि जो दुसरा आहे x प्लस 3 ते एकदा लिहायचं इज इक्वल टू 0. सो आता बघा x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस 3 इज इक्वल टू 0. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो x ची किंमत एकतर -5 असेल और x ची किंमत एकतर -3 असेल. या पद्धतीने आपण या प्रश्नाला कंप्लीट केलेला आहे. याचं उत्तर -5 और -3 आपल्याला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन देखील त्याच पद्धतीने आहे बघा. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. आता जे आपण सोडवला प्रश्न तो फॅक्टरायझेशन मेथडनेच आहे. याच्यामध्ये बघा कॉन्स्टंट नंबर 54 कोएफिशियंट 1 या दोघांचा गुणाकार +45 आणि डिफरन्स किती पाहिजे -15. तर अशा दोन संख्या पाहिजेत ज्यांचा गुणाकार 54 येईल आणि डिफरन्स किंवा सम ऍडिशन हा -15 येईल. बघा अशा त्या संख्या आहेत 9 आणि 6, 9 आणि 6, 9 आणि 6. आता बघा हे दोन्ही प्लस घेऊन चालणार नाहीत कारण 9 आणि 6 प्लस 15 येतात. आपल्याला पाहिजे -15. सो या दोघांना आपण -9 -6 असं घेऊ शकतो आणि दोन निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे त्या दोन संख्या असतील -9 आणि -6. तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा मागच्या प्रश्नाप्रमाणे आणि जे काही उत्तर येईल ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac. b² - 4ac याची किंमत आपल्याला काढायची. याच्या पूर्वी आपल्याला माहित पाहिजे एबीसीच्या किमती. बघा कंपेरिंग इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळेल, b ची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळेल आणि c ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळेल. या किमती इथं ठेवा. b² म्हणजे 2 चा स्क्वेअर -4 a ची व्हॅल्यू 2, सॉरी b ची किंमत 1 आहे सो -1 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर -4 a ची किंमत 2 आणि c ची किंमत पण 2. बघा 1 चा स्क्वेअर 1 -4 इंटू 2 इंटू 2 किती होईल 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16. सो -16 हे उत्तर मिळते आणि 1 -16 -15 ही आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. त्याला डेल्टाने देखील दाखवतात या पद्धतीने. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax रेज टू, प्रश्नात थोडीशी गडबड आहे बघा. ax² पाहिजे. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ एबीसी. आताच आपण बघितलं कंपेअर केल्यानंतर a ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 2. आधी आपल्याला ह्याला जनरल फॉर्म मध्ये लिहावं लागेल. ओके -y² आहे तो इकडे आल्यानंतर +y² प्लस 2y -10 इज इक्वल टू 0. आणि आता जर आपण कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 1, b ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 2 आणि c ची व्हॅल्यू मिळते आपल्याला -10. या पद्धतीनं प्रश्न आपण हा सोडवू शकतो. इथे तुम्हाला वाक्य लिहावं लागेल कंपेअरिंग विथ द ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या पद्धतीने आजच्या लेक्चर मध्ये आपण 2 मार्कासाठी जे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत त्यावरती चर्चा केली. त्याचसोबत जे 2 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात त्यावर देखील चर्चा केली. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 2 मार्कासाठीच्या प्रश्नांचा सराव केलेला आहे.
या संबंधित आणखीन काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सराव करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.